हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे. काल आम्ही काही बीच कवर केलं, काही गोष्टी केल्या. आज आम्ही आता 3 वाजले, कारण काल आम्ही रात्री बागा बीचला होतो 2 वाजेपर्यंत. घरी आलो 3 वाजता. सो आता वाजले 3-4 वाजून गेले. सो आता जे जे होईल ते बघू. आणि आज संडे काय? आज संडे, पण आज तरी आम्ही नॉनव्हेज नाही खाणार आहे, कारण आज संकष्टी आहे. तर आम्ही आणि उद्या ताव मारणार आहे, ते पण उद्या तर ताव मारणार आहे आम्ही नक्कीच. चला भेटू उद्या. बाय बाय. तर आम्ही आलो आहे सौदागर व्हेज हॉटेल जे आहे अंजुनामध्ये. तर बघू इथे कसं आहे फूड वगैरे. आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहे, असंच गुगलवर सर्च वगैरे करून आलो आहे. तर आम्ही एकदम सिम्पल ड्राय पनीर चिली मागवली होती आणि फ्राईड राईस मागवला होता शेजवान. तर पनीर चिली एवढी ऑसम होती. मी वर्ड्समध्ये एक्सप्लेनच नाही करू शकत, एवढी छान होती. एकदम सुंदर स्मोकी फ्लेवर होता तिला. फ्राईड राईस नॉर्मल होता, म्हणजे एकदम भारी पण नाही, एकदम खराब पण नाही. 10/8 होता फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली 10/11 होती. म्हणजे एकदम आपल्याकडे जसं भेटतं ना तसं चव होती, एकदम परफेक्ट. म्हणजे आधी आम्ही जिथे खाल्लं ते तर आम्हाला बिलकुल नाही आवडलं, पण हे फर्स्ट डे जे आम्हाला खूप आवडलं. मला ना राईस वगैरे सोबत पापड खायला खूप आवडतं, खूप मजा येते. सो तुम्ही बघू शकता, हे एकदम ऑथेंटिक असं विलेज वाईबसारखं हॉटेल आहे आणि खूप सिम्पल स्वीट आणि फूड एकदम ऑसम आहे इथलं. सो जर तुम्ही आले इकडे अंजुना साईडला तर इथे नक्की विजिट करा. खूप सुंदर जेवण भेटतं. बोला ना, कसं होतं जेवण? छान होतं, खूप सुंदर जेवण होतं. रिकमेंड करेल सगळ्यांना. एक नंबर होतं. व्हेज खायचं असेल तर 100% ह्या रेस्टॉरंटला या. सौदागर नाव आहे. जर तुम्ही अंजुनामध्ये असणार तर इथे नक्की या. मी गाडी घेतली होती. 500 पर डे रेंट आहे हिचा. 500ला तशी नवीन भेटते, पण आम्हाला जुनीच भेटली. थांबा, बसू द्या मला. थांबा ना. हां, चला. हां, इकडे ना खूप ऊन आहे, सो मला ना ती हॅट घ्यायची आहे, जेणेकरून म्हणजे जास्त ऊन नाही लागणार, कारण मी ऑलरेडी आजारी आहे. सो अजून आजारी पडण्यापेक्षा आपण आधी हॅट घेऊन घेऊया. तर मी ही सिम्पल क्यूट अशी हॅट घेतली, म्हणजे जास्त डिझाईन वगैरे मला काही नको होतं, सिम्पल हवी होती. सो ही मला भेटली 150 रुपीजला. जास्त म्हणत होते आणि ऑनलाईन तर याची प्राईस 500-600 अशी होती, पण इथे छान होती. आणि इथे बघू शकता तुम्ही, खूप सारं बॅग्सचं वगैरे कलेक्शन आहे, खूप सारे कपड्यांचं कलेक्शन आहे, जे गोवा साईडला घालतात. आपण नंतर बघू, आपण आधी बीचला जाऊ. तर आपण आलो आहे वॅगेटर बीचला. तर हे आहे वॅगेटर बीचची पार्किंग. तर इथे काही पे वगैरे करायचं नव्हतं. हा फर्स्ट असा बीच होता जिथे काही पे वगैरे नव्हतं करायचं, जस्ट पार्क करायचं होतं. सो आम्ही गाडी पार्क करून देतो आणि मग आपण जाऊया बीचवरती. दुपारी खूप जास्त ऊन असतं प्रमाणाच्या बाहेर, आणि म्हणजे तुम्ही फिरूच नाही शकत, एवढं ऊन असतं. तर आम्ही संध्याकाळी म्हणजे आता जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आलो. तर 5 वाजलेत आणि सनसेटचा टाईम आहे. 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला खूप सुंदर असा सनसेट बघायला भेटेल. डिपेंड करतं, कधी 6पर्यंत सूर्य मावळून जातो, कधी 6:30 वगैरे. तुम्ही टायमिंग चेक करून घ्यायचा आणि मग तुम्ही त्या टायमानुसार बीचवर
इथे ना खूप निवांत शांत एकदम छान वाटत होतं. खूप सारे लोक इथे फुटबॉल खेळत आहे, क्रिकेट खेळत आहे, काही लोक पाण्यामध्ये एन्जॉय करत आहे, काही लोक पाण्याच्या किनाऱ्याला बसून एन्जॉय करत आहे. म्हणजे इथे ना तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला खूप सारा क्राऊड होता. सो आम्ही खूप जास्त पुढे आलो कारण आम्हाला खूप ऊन आहे. सो इथे सनस्क्रीन वेअर करणं एकदम मस्ट आहे, नाही तर खूप जास्त टॅनिंग होऊन जातो आणि तो जात पण नाही लवकर. भाऊला लागली पाण्याची तहान. तुला पण लागली? मला पण पाणी? पाणीच पाणीच ना मग पाणीच म्हटली. पाण्याची तहान काय असतं? पाणी म्हणजे पाणी. सगळ्यात नाही 2च बीच पाहिले आम्ही, 3 पाहिले पण तिघांपैकी हा बेस्ट आहे, वॅगेटर बीच. काहीच नाही दिसत आहे मागून. हॅलो गाईस, तर आता आम्ही पाणी शोधतो. पाणी आमच्या लक्षातच नाही आलं पाण्याची बॉटल ठेवण्याचं. आणि बीचपासून स्टोअर खूप दूर आहे थोडं, म्हणजे बऱ्यापैकी चालायला मला खूपच इरिटेट होत होतं. पण काय करणार, पाण्याची खूप जास्त तहान लागली होती. मग आम्ही पाणी घ्यायला गेलो, पाणी घेतलं आणि परत बीचवरती गेलो. आणि मस्त असं अंधार होईपर्यंत आम्ही जवळपास 7-7:30पर्यंत बीचवरतीच बसलो. खूप निवांत वाटत होतं, खूप सुंदर वाटतं. खूप सारे लोक मोस्टली रात्रीच बीचवर असं एन्जॉय करतात, बसतात. खूप शांत वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. परत एकदा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.